तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम मोहिदेपूर हे नाथजोगी भराडी समाजाची वस्ती असलेले एक संवेदनशील गाव आहे। या गावांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या 2 गटात हाणामारी अशा वादग्रस्त घटना सातत्याने घडतात। अशातच 8 ऑगस्टच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास किरकोळ वादाचे रूपांतर 2 गटांच्या राड्यामध्ये झाले। यामध्ये पहिल्या घटनेत अल्पवयीन तरुणी मैत्रिणीसोबत गावातील शाळेमध्ये सर्कस पाहायला गेली होती। गावातीलच आरोपी रमेश साहेबराव शिंदे वय 45 वर्ष, मंगेश सोळंके, गोपाल शिंदे, संदीप सोळंके यांच्यासह आणखी काही जणांनी या अल्पवयीन तरुणीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्या विरोधात अल्पवयीन पीडितेने जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। तिच्या तक्रारीवरून मोहिदेपूर येथील 9 आरोपींविरुद्ध कलम 74, 75, 118(1), 115(2), 190, 191(1), 191(2), 352 भारतीय न्याय संहितेच्या सह कलम 8, 12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। तर दुसऱ्या घटनेमध्ये मोहिदेपूर येथीलच फिर्यादी आशा विनायक शिंदे या महिलेच्या दिराच्या अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून तिच्यावर सुद्धा जबरदस्तीने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या घटनेमधील आरोपी शुभम साईनाथ शिंदे, अमित साईनाथ शिंदे, अभिषेक शिंदे, साईनाथ शिंदे, अर्जुन शिंदे यांच्यासह इतर 8 आरोपींविरुद्ध कलम 74, 75, 118(1), 115(2), 190, 191(1), 191(2), 352 भारतीय न्याय संहितेच्या सह कलम 8, 12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनात PSI कांबळे हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव।